नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पोटनिवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये सध्या दोन बारामतीची पोटनिवडणूक आणि राहुरीची पोटनिवडणूक याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काल बारामती पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ केलेलाच आहे, पण आता लक्ष आपल्याला वळवावं लागेल ते राहुरी पोटनिवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीकडे. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मिळत होती. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली असती किंवा त्यांनी उमेदवारी घेतली असती तर प्राजक्त तनपुरे या वेळेला कदाचित निवडून येण्याची जास्त शक्यताही होती. यावेळेला आपल्याला माहिती आहे की शिवाजीराव कर्डिले यांचं जे निधन झालं, निधनानंतर भाजपकडनं अक्षय कर्डिले जे शिवाजीराव कर्डिलेंचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार राष्ट्रवादी गट हा उमेदवार देतोय आणि प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्की झालं. आता शरद पवारांची दुटप्पी भूमिका देखील इथे आपल्याला बघायला मिळते. एकतर बारामतीमध्ये उमेदवार द्यायचा नाही, बारामतीची निवडणूक ही बिनविरोध करा असं शरद पवार स्वतः म्हणतात आणि ते शरद पवार राहुरीमध्ये उमेदवार देतात. म्हणजे आज अजितदादांच्या निधनानंतर जर का सुनेत्राताई उभ्या आहेत तर तिथे बिनविरोध व्हायला पाहिजे आणि शिवाजीराव कर्डिले यांचं सुद्धा निधन झालंय, बरं त्यांच्याच मुलाला तिकीट मिळालंय, पण मग तिकडे बिनविरोध नको जाऊ रे, तो आपला भाग नाही आहे. आपला विषय हा आहे की प्राजक्त तनपुरे काल फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि या वेळेला असं वाटलं होतं की प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली जाईल, प्राजक्त तनपुरे हे फॉर्म भरतील, पण शेवटच्या क्षणी अशा काही घडामोडी घडल्या आहेत की प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी नाकारली. आपण या वेळेला निवडणुकीला उभं राहत नाही आहोत हे त्यांनी जाहीर करून टाकलं. असं काय घडलं शेवटच्या क्षणांमध्ये, असं काय घडलं तर भाजपचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली. एका बंद खोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावण्यात आला. देवेंद्र फडणवीस हे प्राजक्त तनपुरेंशी बोलले आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर बाहेर येऊन प्राजक्त तनपुरे असं म्हणाले की आज भाजपचे एवढे सगळे मोठे लोक, मोठे नेते हे माझ्याशी बोलतायत, मला विनंती करतायत, हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे उमेदवारीच्या बाबतीमध्ये मी आता कार्यकर्त्यांशी बोलतो आणि निर्णय घेईन असं ते बोलले. आणि काही एका तासातच एक पत्र प्राजक्त तनपुरेंकडनं आलं. ते म्हणजे की भाजपकडनं किंवा भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडनं मला हे आश्वासित करण्यात आलेलं आहे की तुम्ही उमेदवारी घेऊ नका, आम्ही तुम्हाला जी काही तुमची मतदारसंघातली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याची आम्ही आश्वासित तुम्हाला करतो, त्याचप्रमाणे तुम्हाला निधीची कमतरता पडणार नाही याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. मग अशा वेळेला आता मी राहुरी मतदारसंघातनं अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये उमेदवारी भरत नाहीये किंवा मी उमेदवार म्हणून उभा राहत नाहीये. दुसऱ्या क्षणाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार म्हणजे तयार ठेवण्यात आला होता की समजा प्राजक्त तनपुरेंकडनं काही दगाफटका झालाच तर दुसऱ्या उमेदवारांनी तिकडे उमेदवारी भरली, म्हणजे शरद पवार गटाकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळे राहुरीची देखील निवडणूक ही काही बिनविरोध होण्याची शक्यता आता राहिलेली नाही आहे. पण मग प्रश्न असा पडतो की प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या हातामधला डाव एवढ्या सहजासहजी का दिला बरं असेल? आता एक लक्षात घ्या, प्राजक्त तनपुरे म्हणजे शरद पवार गटातले जे सगळ्यात महत्वाचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, जयंत पाटील. या जयंत पाटलांचे ते भाचे आहेत, म्हणजे जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरेंचे मामा आहेत. असं असताना प्राजक्त तनपुरेंनी हा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे आता त्यांनी जो काही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय, काय कारण असू शकतात? कारण आज शिवाजीराव कर्डिले गेल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी अहिल्यानगरमध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये आपली जी काही, ज्याला म्हणतो ना आपण की उद्या आपण निवडणुकीला उभं राहिलो तर आपण निवडून यायला पाहिजे, या पद्धतीची जी एक मशागत असते ती मशागत प्राजक्त तनपुरेंनी सुरू केलेली होती.
आणि म्हणूनच मी म्हटलं की हातातला डाव सोडलाय त्यांनी. ते जर आता उभे राहिले असते तर कदाचित निवडून येण्याची त्यांची शक्यता ही जास्त होती. आणि असंही असताना त्यांनी हा डाव का सोडला, त्यांनी उमेदवारी का मागे घेतली, तर याची माझ्या दृष्टीनं काही महत्त्वाची 3 ते 4 कारणं जी आहेत, जी मला वाटतात ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तर ही पोटनिवडणूक आहे. म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये आपण समजा जिंकून आलो, विजयी जरी झालो, तरी पुढच्या एक 3-3.5 वर्षांसाठीच आपल्याला ही टर्म मिळणार आहे किंवा ही आपल्याला उमेदवारी मिळेल. म्हणजे आपण इथं निवडून येऊ. मग या 3-3.5 वर्षासाठी आपली जी काही ताकद आहे, ही ताकद आपण वाया घालवायची का, असा कदाचित एक विचार प्राजक्त तनपुरे यांनी केलेला असेल. म्हणजे ही ताकद आत्ता आजमावण्यापेक्षा आपण पुढच्या वेळेला 2029 मध्ये पूर्ण ताकदीनिशी आपली ताकद लावू आणि भरघोस मताधिक्याने आपण विजयी होऊ. हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग जर आपण विचार केला तर तो अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे असा आहे की 2021 मध्ये प्राजक्त तनपुरे यांची ईडीच्या बरोबर चौकशी झालेली होती. म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा आहेच. आता तो कशावर नाही, तर सध्या राज्य सहकारी बँकेंनी आपण बघितलंय मधल्या काळात जो काही सगळा घोटाळा झाला, या घोटाळ्यांमधनं जे मोडीत निघालेले साखर कारखाने आहेत, या साखर कारखाने हे लिलावामध्ये काढण्यात आले. याच्यामध्ये विदर्भातला राम गणेश गडकरी या नावाचा जो एक सहकारी साखर कारखाना आहे, जो मोडकळीस निघालेला आहे, त्याचा तो लिलावामध्ये जेव्हा आला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांनी 12 ते 13 कोटीला तो साखर कारखाना हा विकत घेतला. आणि तेव्हापासून त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सगळा लागलेला आहे. आणि असंही म्हटलं जात आहे की एक तर मुळामध्ये राहुरी साखर कारखाना आहे आणि प्लस हा विदर्भातला साखर कारखाना हा त्यांनी विकत घेतलाय पूर्ण खाजगी याच्यावर. तर त्यामुळे हे 12-13 कोटी जे आहेत या बाबतीमध्ये त्यांच्या मागे ईडीची चौकशी लागलेली आहे. आता 2021 मध्ये मी जसं म्हटलं तसं ईडीची एकदा चौकशी त्यांची झालेली आहे. ईडीच्या समोर त्यांना जावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर हा सगळा गोष्ट ही थांबलेली होती. मग आता कदाचित भाजपकडनं पुन्हा हे प्रेशर टॅक्टिक्स खेळण्यात आलेलं असेल की तुम्ही आत्ताची ही उमेदवारी मागे घ्या, तुम्ही राहुरीमधनं आत्ता या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहू नका, नाहीतर मग पुन्हा एकदा तुम्हाला ईडीच्या या सगळ्या चौकशीला सामोरं जावं लागेल, अशी एक शक्यता यामध्ये वर्तवण्यात येते किंवा राहुरीमध्ये तशा पद्धतीची सगळी एक चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते. यातलं तिसरं जर आपण एक कारण शोधायचं म्हटलं तर ते कारण असं आहे की तुम्ही जर का आता गेल्या काही महिन्यांमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय वाटचाल जर बघितली असेल तर प्राजक्त तनपुरे गळ्यामध्ये भगवं उपरणं घालून मधल्या काळामध्ये फिरताना आपण बघितलेले आहेत. याचं कारण असं आहे, आणि काही धार्मिक स्थळांना सुद्धा त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की 2024 मध्ये प्राजक्त तनपुरे यांचा निसटता पराभव झालेला आहे. शिवाजीराव कर्डिले जे आहेत, ज्यांचं आता निधन झालं, शिवाजीराव कर्डिले 2024 मध्ये जेव्हा निवडून आले तेव्हा असं म्हटलं जातं की हिंदुत्वाची जी काही सगळी हिंदुत्ववादी विचारसरणीची जी काही सगळी मतं आहेत, ही मतं शिवाजीराव कर्डिले यांच्या पारड्यामध्ये पडली. आणि तेव्हापासून एक धास्ती आपण म्हणूयात की प्राजक्त तनपुरे यांना असं वाटायला लागलं की जर का या हिंदुत्ववादी मतं आपल्याला तोडायची असतील तर आपल्याला सुद्धा हे भगवं उपरणं अंगावर घ्यावं लागेल. आणि म्हणून ते भगवं उपरणं अंगावर घेऊन ते अनेक ठिकाणी असं म्हणायचे सुद्धा की अरे आपलंच सरकार आहे, त्यामुळे आता आपल्याला विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही अडचणी नाहीत. आणि त्यावरून असं वाटायला लागलेलं होतं की प्राजक्त तनपुरे हे कदाचित आता भाजपमध्ये प्रवेश करतील. आणि त्यामुळे देखील एक तिसरा जो काही विषय मी आता महत्त्वाचं कारण म्हटलं ते या दृष्टीनं सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणूनच कदाचित भाजपने त्यांना हे सांगितलं असेल की तुम्ही आत्ताची ही उमेदवारी मागे घ्या,
पुढे आगामी काळामध्ये एक तर मुळामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा आपण सगळा प्रयत्न करू. आणि आगामी काळामध्ये एक लक्षात घ्या, यातलं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या तुम्ही ही चर्चा देखील ऐकलेली असेल की आता खासदारांची संख्या वाढतीये, मतदारसंघांची पुनर्रचना ही पुन्हा एकदा आता नव्याने होणार आहे. तर या पुनर्रचनेमध्ये असं बोललं जात आहे की अहिल्यानगरमध्ये जो आत्ता काही सगळा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पुनर्रचना होईल आणि प्राजक्त तनपुरे यांचा प्रभाव ज्या ठिकाणी सर्वाधिक आहे तो मतदारसंघ एक होऊन दुसरा एक मतदारसंघ त्याच्यामध्येच विभागला जाईल. आणि त्यामुळे या नवीन मतदारसंघाचा जो काही मतदारसंघ पाडले जातील, हा प्राजक्त तनपुरेंच्या दृष्टीनं एक चांगला बेनिफिट किंवा फायदेशीर ठरू शकणार आहे. आणि त्यामुळे प्राजक्त तनपुरेंनी असा विचार केलाही असेल की बाबा रे, जर का मतदारसंघाची पुनर्रचना होत असेल आणि ती आपल्या फायदेशीर होत असेल तर आगामी काळामध्ये आपण ताकदीनिशी, म्हणजे आत्ता कसं असतं की 2 पावलं जरी आपण मागे गेलो तरी 2029ला आपण जोरदार जंप घेऊ शकतो. असा देखील एक त्यातला चौथा मुद्दा जो मी आहे तो तुमच्यासमोर मांडलेला आहे की त्या पद्धतीचा विचार प्राजक्त तनपुरेंनी केलेला असावा. आता एक प्रश्न राहून असा पडतो की जयंत पाटील हे आज शरद पवार गटातले अत्यंत महत्त्वाचे वरिष्ठ नेते आहेत आणि प्राजक्त तनपुरे हे त्यांचे भाचे आहेत. मग अशा वेळेला जयंत पाटलांचा म्हणजे उमेदवारी मागे घेताना ते जयंत पाटलांशी निश्चितच बोललेले असतील. आणि जर बोललेले असतील तर मग जयंत पाटलांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय का बुवा या बाबतीमध्ये? तर असं एक चर्चा कानावर आहे की जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे, म्हणजे प्राजक्त तनपुरेंनी जयंत पाटलांना असं सांगितलंय की मामा, मला माझा मतदारसंघ सांभाळायचा आहे, मला माझा किल्ला जो आहे तो सांभाळायचा आहे आणि त्या दृष्टीनं मला माझे काही निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे आत्ता भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे, ते आज मला स्वतः अप्रोच झालेले आहेत. आणि माझं आगामी काळातलं जर का राजकारण मला सांभाळायचं असेल तर आत्ता मला 2 पावलं मागे जाऊन मला माझा राजकारणाचा भाग मला विचारात घ्यावा लागणार आहे. तर त्या दृष्टीनं आत्ता मी माझी उमेदवारी ही मागे घेणार आहे किंवा मी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार नाहीये. त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांचा या बाबतीमध्ये सल्ला घेतलेला आहे आणि जयंत पाटलांनी सुद्धा ठीक आहे बुवा की तुला तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस असंही एक कळतंय. दुसरं असंही कळतंय की जयंत पाटलांनीच प्राजक्त तनपुरेंना असं सांगितलेलं आहे की बाबा रे, देवेंद्र फडणवीस जे काही म्हणतायत तू त्यांचं ऐक, असाही एक सल्ला जयंत पाटलांनी दिलाय, अशी एक चर्चा आहे. याच्या मागचं कारण असं आहे की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जर आपण बघितलं, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्तित्वाची लढाईच सगळ्यात वरिष्ठ नेते लढतायत. म्हणजे आज शरद पवार असू दे, सुप्रिया सुळे असू देत, रोहित पवार असू देत, सुनेत्राताई पवार असू देत, यांच्यामध्येच आपलं अस्तित्व टिकवण्याची एक लढाई चालू आहे. अशा याच्यामध्ये म्हणजे शेवटी प्राजक्त तनपुरेंना सुद्धा हेच म्हणायचं असेल ना की आज ते त्यांची लढाई लढतायत, आज ते त्यांची धोरणं त्यांच्या सोयीनं ते ठरवतायत. मग यामध्ये आज मी माझं नुकसान कशाला करू? मला जर माझं पुढचं राजकारण खेळायचं असेल तर मला आत्ता काही निर्णय हे मग भले ते भाजपनी मला सांगितलेत आणि भाजपच्या हिताचे निर्णय जरी मला घ्यावे लागले तरी ते मी घेईन. 2 पावलं मला मागे यावं लागलं तरी मी ते येईन. पण 2029च्या दृष्टीनं जर मला माझ्या राजकारणाला जर चांगलं ग्राउंड तयार होत असेल तर हा निर्णय मी का घेऊ नये, अशा पद्धतीचा एक विचार हा प्राजक्त तनपुरे यांनी यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतोय. पण तरीही एक गोष्ट नक्की आहे की आत्ताच्या या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली असती, त्यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी विजयाच्या आशा होत्या. पण त्यांनी आपलं हातचं ग्राउंड, हातचा डाव हा त्यांनी सोडलेला आहे. केवळ एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे खरंच असं म्हणायला हरकत नाहीये की एकीकडे शरद पवारांनी प्राजक्त तनपुरेंच्या निमित्ताने म्हणजे त्यांना उमेदवारी देऊन राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीसाठी एक डाव टाकलेला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
फासे पलटवलेले आहेत अशा पद्धतीने देखील या राहुरीच्या पोटनिवडणुकीकडे आपल्याला बघायला हरकत नाही आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स ज्या काही आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.